ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। कृत करणे सगळ्यांचा आता भूतकाळ या ठिकाणी लिहिलेला आहे. कृत ऋत आता हे मूळ धातू लिहिलेत, म्हणजे हे पुल्लिंगामध्ये रामसारखं चालणार, स्त्रीलिंगामध्ये रमासारखं आणि नपुंसकलिंगामध्ये वनमसारखं हे आपल्याला माहिती आहे. कृत ऋत म्हणजे हिरावले किंवा हरण केले. धृत धारण केले, जसं वस्त्र परिधान करणं, धारण करणं. भृत भरण पोषण केलं. आता भ्रू धातूचा अर्थ काय? भरण पोषण करणे. पण त प्रत्यय असल्यामुळे तो काय झालेला आहे? भूतकाळामध्ये झालेला आहे. छिद त्याचं होतं छिन्न. पुल्लिंगामध्ये छिन्न, स्त्रीलिंगामध्ये छिन्ना, नपुंसकलिंगामध्ये छिन्नम म्हणजे तोडणे. सॉरी, छिन्न म्हणजे छिन्न भिन्न करणे, छिन्न विछिन्न करणे मराठीमध्ये आपण बोलतो. आणि भिन्न म्हणजे तोडणे. थोडासाच फरक आहे. सन्न सद धातू सन्न नष्ट करणे. प्रसन्न त्यालाच प्र उपसर्ग लागलेला आहे, नष्ट करणे अर्थ आहे. शीर्ण हिंसा करणे. भूतकाळ हिंसा केली किंवा मारून टाकणे, टाकलं भूतकाळ. तीर्ण तरुण गेला. गीर्ण खाल्लं किंवा गिळालं, ओके, गिळून टाकले. कीर्ण म्हणजे फेकणे किंवा दुसरा अर्थ त्याचा मारून टाकणे असा सुद्धा आहे. भूतकाळामध्ये मारून टाकलं. मग संकीर्ण प्रकीर्ण यांचे सुद्धा अर्थ सेपरेटली नाही दिलेत. वेगळे असते तर सेपरेटली दिले असते, पण नाही दिलेत. आपण त्याचे एकच अर्थ घेतलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे तो वापरला जातो. दित दो धातू आहे. दो दित म्हणजे कापणे किंवा विभाग करणे. मग त्याचा दितह म्हणजे कापला किंवा विभाग केला. हे सगळे पुल्लिंगामध्ये लिहिलेले आहेत. सित सितह म्हणजे नष्ट करणे. सो धातूचा अर्थ नष्ट करणे, नष्ट केला. मित म्हणजे मोजला किंवा मोजले. मितः. स्थितः राहिला किंवा थांबला, राहणे किंवा थांबणे, टू स्टे किंवा टू वेट, असे दोन अर्थ त्याचे आहेत. गीत गायलं, पीत पिलं, हीन त्यागलं किंवा सोडलं. ओके, आपण पुन्हा जेव्हा वाक्य लिहू तेव्हा याच्याकडे येऊच. आता त्याला आपण जर जास्त वेळ दिला तर मग माझा आधी 1 तास घालवल्याचा फायदा होणार नाही. ठीक आहे. यम यत प्रयत्न करणे. रम रत रमणे. नम नत नमस्कार करणे, भूतकाळात नमला किंवा नमिला. गम गत गेला. हन हत मारला. मन मत जाणलं किंवा मानलं, मत. वन वत मागितलं. वन शब्दाचे भरपूर अर्थ आहेत, पण त्याच्यामध्ये हा जरा सुटेबल वाटला, कारण की याचं वाक्य काय त्यांनी दिलेलं नाहीये. पण आता धातू दिलाय म्हणजे आपल्याला त्याचं बघावंच लागेल. तन तत पसरलं किंवा वाढलं. जनजात उत्पन्न झालं. सनसात दिलं, देऊन टाकलं. खन खात खोदलं. खण खणती खोदणे. नंतर बध बंध बद्ध बांधलं. ध्वंस ध्वस्त म्हणजे पडलं, पडणे, डीके होणे, पडणे. श्रम स्रंस्त गळालं. दष्ट चावलं किंवा चावला. वच उक्त बोलला. सुप्त झोपला. इष्ट यजिला म्हणजे पूजा यज्ञ वगैरे करणे, याला काय इष्ट. यज्ञ करणेचं
त प्रत्यय इष्ट, हे सगळे काय आहेत? त प्रत्यय आहेत. त प्रत्यय म्हणजे भूतकाळातली रूपं आहेत. मग धातू वापरायच्या ऐवजी मी हेच वापरणार आहे. वप धातू आहे, त्याचं त प्रत्यय होतं उक्त, म्हणजे पेरलं, पेरणे असा अर्थ होतो. गृहीत म्हणजे ग्रह धातू आहे, स्वीकार करणे. गृहीत स्वीकार केला, विसर्ग नाही दिला तरी चालतोय. मूळ मग ते पुल्लिंगामध्ये राम हे तुम्हाला माहिती आहे. विद्ध म्हणजे छेदणे. जसं एखादा बाण आहे आणि त्या बाणाने काय, जे टार्गेट आहे त्याचा वेध घेणे, आपण म्हणतो ना वेध घेतला, तर छेदणे, छेदिलं. पृष्ठ विचारणे, आहूत पृष्ठ विचारलं. आह्वयती बोलवणे, आहूत बोलविलं. उदित वद म्हणजे बोलणे, उदित बोलला भूतकाळ. वह त्याचं होतं ऊढ म्हणजे वाहिलं. वस त्याचं होतं उषित म्हणजे राहिला. ओके. मया ग्रामे उषित, माझ्याद्वारे गाव, मया ग्रामे उषितम, माझ्याद्वारे गावामध्ये राहिल्या गेलं. दत्त दिलं. अस भूत असंच होतं, भूत झालं. ठीक आहे, म्हणून भूतकाळ म्हणजे झालेला. शुष त्याचं होतं शुष्क, सुखवलं, सुकव क ना, सुकवणे, सुकवलं, जसं कपडे आपण सुकवतो. पच जेवण बनवणे, पक्व हे काय त्याचं त प्रत्यय आहे, बनविलं, शिजविलं. सह धातूचं होतं सोह, न्यू न्यू न्यू. सह धातूचं काय होतं एकदा तुम्ही पण बघा. सोड सोड सर. हा तेच म्हटलं. सहचं होतं सोढ. सह म्हणजे सहन करणे आणि सोड म्हणजे सहन केलं, त प्रत्यय. बर. खाणे अध धातू अत्ती, त्याचं होतं जगध. आणि क्षय त्याचं होतं क्षाम, म्हणजे काय, नष्ट झालं. क्षाम म्हणजे क्षमा करणे असा अर्थ नाही. थोडक्यात आपण जेवढे त्यांनी या पाठामध्ये दिले होते त्यांना आपण पाहिलं. आता आपण वळूया आपल्या वाक्यांकडे. पुन्हा एकदा तुम्ही त्याच्याकडे बघा व्यवस्थित, कारण की आता तेवढं सगळं करणं शक्य नाही. बर. 11, विद्यारत्नने भूमी खोदी, म्हणजे विद्यारत्नाने भूमी खणली. विद्यारत्नेन भूमी ही धरा वगैरे दिलंय का? हा भूमी ही तिथे. खात, खाता, बघा समजतंय का? खणचं होतं खात, आणि आता भूमी हा स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे भूमी ही खाता. नाही कळलं विचारायचंय. यज्ञ किया, यज्ञ केला. यज्ञ यज्ञ इष्ट, बरोबर. हो विद्यारत्नाने यज्ञ केला, कर्म असल्यामुळे प्रथमा, कर्मानुसार क्रियापद, यज्ञ केला. बघा. बीज बोया, बीजम नपुंसकलिंग शब्द आहे. आणि उपतः वप धातूचं मगाशी आपण पाहिलं प्रत्यय बनला होता उपतम, मग बीजम उपतम. या ठिकाणी या टिंबाचं काय होणार? म होणार, कारण की पुढे काय आहे? स्वर आहे म्हणून. नंतर पुस्तक ली. ओके. पुस्तकम काय गेलंय घेण्यासाठी? स्वीकार करणे. हम्म. चला, स्वीकृतम. स्वी उपसर्ग आहे, क्रूज धातू आहे, क्रूचं होतं कृतम, त्याच्यामुळे पुस्तकम असल्यामुळे आपण काय म्हटलं? स्वीकृतम. ठीक आहे, पुस्तकम स्वीकृतम. बघा, सांगा जर ह्यांनी सेपरेट धातू दिला असेल तर. ओके. मध्ये काय ते, हा, स्वीकृतम. देन पुढे काय आहे? प्रश्न पूचा. प्रश्न हा पुल्लिंग शब्द आहे. प्रश्न काय येणार? पृच्छ त्याचं होतं पृष्ठ.
पृष्ठ विचारला. भार ढोया. भार पुल्लिंग होता का? मागे गेला होता बघा आपल्याला भार. खूप मागे गेलेला आहे शब्द तो भार. मला वाटतं नपुंसकलिंग आहे का काय? भार बघा मागे शब्द गेलेला आहे आपल्याला. भार. भार हा पुल्लिंग आहे. भार वह. वह तिचं काय झालं होतं बघा. वह वहती. ओहो. खाली गेलं काय? वह वहती. ऊढ वाहन. बघा. ब- पाहिलं. वाहिलं. हा. ऊढ बरोबर. हा. पुढं. मग भार ऊढ. देन मुझे बुलाया. अहम आहुत. अहम येईल का नाही बघायला लागेल, कारण की हा हू धातू आहे आहे. हम्म. सो आहोत बरोबर. भीमरत्नेन अहम आहुत. भीमरत्नाद्वारे मी बोलवल्या गेलो. मी बोलवल्या गेलो. मी म्हणजे प्रथमा. विद्यारत्नेन तृतीया. 3 1 1. ओके. हम्म. हम्म. ठीक आहे. उदाहरण वाक्यामध्ये पण तुम्ही बघत चला. छात्र हम्म. आहुत. ओके बरोबर आहे. आहुतला त्यांनी छात्रहच दिलेला आहे. तसं आपण अहम वापरलेला आहे. पुढे मैंने दान दिया भोजन किया. मया दानम. दत्त शब्द आहे मग दानम नुसार दत्तम. आणि भोजनम कृतम. कृतम. बघा. च. समजलं ना? बिंदास विचार ना. माझ्या दारे सर दोन. इथे इथे पण शेवटी 11लाच लागेल ना? हा हा तो तर आहेच. हम्म. एवढ्या क्रिया झाल्यात म्हणजे लागणारच 100%. हम्म. पुत्र पैदा हुआ. पुत्र जातः. फल पका. फल. कलम पक्का. पकाला काय आहे? पक्वम गेलं ना मगाशी. पच त्याचं होतं पक्वम. सो अच्छा फलम पक्को. पक्वम. देन वृक्ष सुखा. वृक्ष पुल्लिंग शब्द आहे. वृक्ष शुष्क. शुष्क. शुष्क सुंदर. हम्म. देन वह उठा. सह उठणे. हम्म. स्थाच होतं स्थित. आता हे उत्थित दिले का बघा ह्यांनी उठण्यासाठी. हम्म. उत्थित आहे बरं का. त प्रत्यय. स्था धातू. उत उपसर्ग. स्था स्थित. उत उपसर्ग उत्थित. पाहिजे तर नंतर तुम्ही अष्टध्यायीला पण बघा. माझ्या मते बरोबर आहे. 14. वह दुःखित शिष्य को सांत्वना देत आहे. बघा आता. आता इथं त प्रत्यय कशा अर्थामध्ये वापरला जातोय? विशेषण अर्थामध्ये. दुःखित शिष्य हम्म. है ना, म्हणजे दुःखित. दुखावलेल्या शिष्यास. तो दुखावलेल्या शिष्यास सांत्वना सांत्वन. देतो. सह दुःखितम शिष्यम सांत्वयति. बघा. सांत्वयति. 15. वह ठीक ढंग से मेरे कथन का मंडन करता है और यह खंडन करता है. तो चांगल्या प्रकारे म्हणजे चांगलं
तो चांगलं माझ्या बोलण्याचं मंडन करतो, म्हणजे मी जे बोलतोय त्याला सपोर्ट करतो, त्याला पुष्टी देतो. आणि तो हा जो आहे हा काय करतोय, खंडन करतोय. सह वरम, माझ बोलणं, सह मम कथनम, या पाठामध्ये कथन शब्द गेलाय म्हणून आपण तो वापरतोय. सह मम कथनम वरम मंडयती, म्हणजे एखादी गोष्ट जर मी मांडत असेल तर त्याला पाठपुरावा करणं, की हा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. आणि यह म्हणजे एष, सह तो, वह खंडन करता है, यह मंडन करता है. एष उलट झालं काय? नहीं, हाँ, वह बरोबर. मंडन करता है और यह खंडन करता है। हा, खंडयती च. वरम, त्यांनी दिलेले वरमच वापरायचं. अच्छे ढंग से, चांगल्या प्रकारे, म्हणजे तो चांगलं मंडन करतो आणि हा चांगलं खंडन करतो, हा खंडन करतो. ठीक आहे. वह अन्न तोलता है, सह अन्नम तोल तोलयति. तोल य ना. 17. वह घोषणा देता है, सह हाँ. घोषयति. पिता पुत्र का पालन करता है और उसे देखता है. पिता पुत्रं पालयति. पुत्रम पालयति. पालयति आणि उसे देखता है, उसे त्याला पाहतो, त्याला द्वितीया सतवते तो, तम त्याला, तम पश्यती, पश्यती स्वांचे गेलंय काय, आलोकयती. पिता पुत्रम पालयति तम आलोकयति च. आलोकयति म्हणजे पाहणे. देखना. हाँ. हम्म. 19. द्विजन्मा आत्मा की विवेचना करता है. विवेचना, आलोचना म्हणजे परीक्षण, निरीक्षण, चिंतन. ओके, द्विजन्मा, मग द्विजन्माच राहणार, कारण की शब्द कसा चालतो, आत्मा आत्मानव आत्मान, तसा द्विजन्म हा मूळ शब्द काय, द्विजन्मन, मग तो द्विजन्मा. द्विजन्मा आत्मानम विवेचना करता है, आलोचयति, चिंतन करतो, रिफ्लेक्ट, आलोचयति, विचार विनिमय करतो, त्यालाच काय विवेचना म्हटले. विवंचना वेगळं आणि विवेचना, विवेचना एक विचारपूस सारखं. अन्न संसार को तृप्त करता है. बापरे, आपण अन्न शब्द गेलाय. हम्म. अन्नम आहे ना वाटतं, अन्नम नाही, माझं म्हणणं होतं की एखादा असा आत्मन वेगळा. घेऊया का. अन्नम संसारम, विश्वम संसारम, संसारम म्हणा, विश्वम म्हणा. अन्न लोकम पण संसारम तृप्त करता है, आहे तृप्तला शब्द आहे सर. तर्पयति. अर्पयति. हाँ. तर्पयति. दॅट्स इट. वी आर रेडी टू एंटर इन टू 32. एकदा बघा पुस्तकातले वाक्य आणि नंतर हे पण तुम्ही बघा. धातूंचे आता अर्थ दिलेले आहेत, त्याच्यामुळे अडचण येणार नाही.